मी आज इथे तुम्हाला उत्तर द्यायला आलेली नाहीये, कारण काही प्रश्नांची उत्तरं हे दुसरं कुणीच देऊ शकत नाही. पण कदाचित आपल्यामधलं आजचं हे डिस्कशन तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की आणून देऊ शकतं. नमस्कार, मी प्रियंका देशमुख. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओव्हर थिंकिंग बद्दल. मला बऱ्याच महिलांचे, बऱ्याच जणांचे प्रश्न येत असतात आणि ते विचारतात की मॅम काय करू असं जेणेकरून माझी ओव्हर थिंकिंग संपेल. तर पहिल्यांदा आपण एक्झॅक्टली ओव्हर थिंकिंग म्हणजे काय हे समजून घेऊ आणि त्यानंतर वन बाय वन आपण पुढच्या गोष्टी डिस्कस करायला जाऊया. एक्झॅक्टली हा प्रश्न असा आहे की मी एवढं ओव्हरथिंक का करते. जर रात्री झोपताना तुमच्या डोक्यात परत तोच सतत विचार येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स गेट स्टार्टेड. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय. आता आपण काय करतो, एक गोष्ट गृहीत धरतो की ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे. पण माझ्या मते ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे नव्हे, तर ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच विचाराला पुन्हा जगणे. तो एकच थॉट असतो, त्या थॉटला रिपीटेड बेसिसवर माइंड मध्ये लूप तो पर्टिक्युलर थॉट चालू राहणे, याला ओव्हर थिंकिंग म्हणतात असं मला वाटतं. आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा इव्हेंट घडतो, तो इव्हेंट होऊन गेला आपल्या लाईफमध्ये, पण त्या इव्हेंटचा जो विचार असतो तो 10 वेळेस, 20 वेळेस, 50 वेळेस, 100 वेळेस लूप मध्ये आपल्या माइंड मध्ये चालत असतो. रात्री झोपताना तोच विचार येतो, सकाळी उठल्यानंतर तोच विचार येतो, दुसऱ्या दिवशी तोच विचार येतो. जनरली आपल्याला काय वाटायला लागतं की त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये मी असं बोलले असते तर, किंवा समोरच्याने असं वागलं असतात तर, ह्या प्रकारचे विचार येतात. आता इथे समजून घेण्याचे एक मुद्दा आहे, तो म्हणजे इव्हेंट एकच आहे, गोष्ट एक होऊन जाते, त्या झालेल्या गोष्टीला आपण एकाच गोष्टीचा वारंवार विचार करतो आणि माझ्या मते यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी नाही विचार करत आहे, तुम्ही एकाच गोष्टीचा लूप मध्ये विचार करताय. आता समजा जर उदाहरण द्यायचं झालं, ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी बोललं किंवा तुमचं कंपॅरिझन हे कुणाशी केलं तर तो इव्हेंट तर तिथेच संपतोय. पण रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर, ब्रश करताना, त्यानंतर वॉक करताना प्रत्येक वेळेस तोच पर्टिक्युलर इव्हेंट माइंडमध्ये ट्रिगर होत असतो. आता एक्झॅक्टली मला तुम्हाला सांगायचं की असं का होतं. पहिले जर आपल्याला हे समजलं की असं का होतं तर ते कसं होऊ द्यायचं नाही त्याबद्दल आपण विचार करू शकतो. तर आपला जो मेंदू आहे तो गोष्टी रिपीट करत नाही, तर आपला मेंदू हा उत्तर शोधत असतो आणि एक्झॅक्टली त्या उत्तर शोधण्याच्या प्रोसेसमध्येच आपला मेंदू तोच एक इव्हेंट, तीच एक घटना वारंवार आपल्या माइंडमध्ये लूपमध्ये तो कंटिन्यू करत असतो. आता एक्झॅक्टली मेंदूच्या ह्या उत्तर शोधण्याच्या प्रोसेसमध्ये आपण हाच विचार करतो, मी असं बोलले असते तर, तो असं बोललं असतं तर, किंवा आणखीन काहीतरी वेगळाच सिनारिओ असला असता तर. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं माइंड जे आहे हे थकायला होतं आणि मॅक्सिमम लोक इथेच अडकतात. आपल्याला काय दिसतं की जास्त विचार केला की उत्तर मिळेल. बरोबर, तुमच्यापैकी असे किती जण आहेत त्यांना एक्झॅक्टली हेच वाटतं की खूप जास्त विचार केला की मला नक्की उत्तर सापडेल. पण नेहमीच असं होत असतं का. तर रियालिटी ही आहे, नेहमीच असं होत नसतं. कारण काही प्रश्नांची उत्तरे मिळतात, काही प्रश्न हे अनुत्तरित असतात, काही प्रश्नांची उत्तरं हे आपल्याला शोधावी लागतात आणि जेव्हा आपण या उत्तर शोधण्याच्या प्रोसेसमध्ये जातो त्याच वेळेस ओव्हर थिंकिंग हे होत असतं. आता एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया. मी तुम्हाला विचारते की तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता इव्हेंट होऊन गेलेला आहे का ज्याबद्दल तुम्ही ओव्हर थिंक केलं आहे. आता तुम्हाला जर तो प्रसंग आठवला असेल तर पुढची स्टेप ही आहे की तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. त्या पर्टिक्युलर इव्हेंट बद्दल विचार करून मला माझं आयुष्य पुढे घेऊन जात आहे का त्याच ठिकाणी गुरफटून राहत आहे. जर तुम्हाला उत्तर येत असेल पुढे घेऊन जात आहे तर वेल, तुम्ही जा समोर. पण जर तुम्हाला उत्तर हे भेटत असेल की तुम्ही त्याच परिस्थितीत अडकून राहत असाल तर कदाचित त्या परिस्थितीमध्ये, त्या सिनारिओमध्ये उत्तर शोधण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर परिस्थितीला स्वीकारणं हे जास्त महत्वाचं असतं. तर आजच्या या पूर्ण व्हिडिओमधून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार करणं हे चुकीचं नाहीये, पण त्याच विचारात अडकून राहणं हे चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण त्याच विचारामध्ये अडकून राहतो आपण प्रेझेंट मध्ये जगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आत्ताच्या ह्या मोमेंटला जगणं. आणि कदाचित मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग संपवण्याचा पहिला टप्पा म्हणजे उत्तर शोधत बसणं नाही, तर स्वतःच्या मनाला समजून घेणं
आणि ह्या प्रोसेसमध्ये आत्ताचा जो मोमेंट आहे तो मोमेंट एन्जॉय करणं. जर हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर कॉमेंटमध्ये एक शब्द लिहा, झालंय. आणि हो, तुमच्या मनात अजून अशा प्रकारचे कोणते प्रश्न चालू आहेत ते जर तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तर नक्कीच आमचा पुढचा व्हिडिओ हा तुमच्या मनातल्या प्रश्नाशी रिलेटेड असू शकतो.